महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती सर्वांना गोंधळात टाकणारी आहे. एकीकडे महायुतीला बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाहीये, तर दुसरीकडे विरोधक पराभव स्वीकारायला तयार नाहीयेत. ज्यांच्या हाती सत्ता दिलीये त्यांना सत्तेची गणितं जुळवता जुळवता नाकी नऊ आलेत. तर सत्तेत असूनही काही नेत्यांची झोप उडालीये. रात्री बेरात्री दिल्लीचे प्रवास सुरू आहेत, तर काही जणांना आजारपण आलंय. सध्या याच विचित्र राजकीय परिस्थितीला साजेसा असणारा सिंहासन सिनेमातील एक प्रसंग चांगलाच व्हायरल होतोय. या प्रसंगात मुख्यमंत्री शिंदे हे आजारी पडले असून दिगू टिपणीस नावाचे पत्रकार आणि एका नाभिकामधील हा संवाद आहे. शिंदे साहेब काय म्हणतायत? कोण शिंदे? आपले मुख्यमंत्री हो. आजारी आहेत आजारी आहेत. आज सकाळी तुमच्या पेपरात वाचलं होतं. आता बरी आहे तब्येत त्यांची. हो का? हं. तुम्हाला सांगतो दिगू भाऊ, हं. आपले दाभाडे साहेब अर्थमंत्री का? येत्या 2 महिन्यात हा. या तुमच्या मुख्यमंत्र्याला झोपवतात बरं का? राजा भाऊ, हा, शिंदे आले काय दाभाडे आले काय, तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? होय की ते पण खरंच आहे. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचा संदर्भ राज्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आजारपणाशी जोडला जातोय. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून आजारी आहेत. शुक्रवारी ते त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळगावी देखील गेले होते. त्याचवेळी त्यांना 105 ताप असल्याचंही समोर आलं होतं. रविवारी उपचार घेतल्यानंतर शिंदे यांनी साताऱ्यातील आपल्या ग्रामदेवीचं दर्शन घेतलं आणि ते माध्यमांशी संवाद साधून मुंबईत परतले. परंतु शिंदे मुंबईत आल्यानंतर घडामोडींना वेग येईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काहीही झालं नाही. सध्या राज्याला नव्या मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची प्रतीक्षा आहे. नेमका मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाललीय. मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे जरी निश्चित असलं तरी कोण होणार याबाबत अजूनही साशंकता आहे. कधी देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याची बातमी येते, तर कधी भाजप नवा चेहरा देणार असल्याची चर्चा होते. पण प्रत्यक्षात काय घडेल याचा अंदाज कोणालाच लावता येत नाहीये. परंतु राजकारणात काहीही घडलं तरी सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे हा प्रश्न देखील तितकाच खरा आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.